गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम टू लोंढे सर्स ओम सरस्वती कोचिंग क्लासेस फलटण। आज आपण बघूयात SSC क्लास 10चा ग्रॅव्हिटेशन चॅप्टर। तर पहिलाच पॉइंट आहे ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय। तर सगळ्यांनाच आपल्याला सर आयझॅक न्यूटनचा स्टोरी माहिती असेल की ते झाडाखाली बसले होते आणि झाडावरून ॲपल पडलं। तर ते ॲपल खालीच का पडलं, ते ॲपल वर का नाही गेलं, त्याची स्टोरी आज आपण ग्रॅव्हिटेशनमधून बघूयात। तर त्यांची ही गोष्ट लक्षात आली की ज्यावेळेस कुठलीही गोष्ट खाली पडतीये म्हणजे ती काय होतीये, तर त्याला अर्थ अट्रॅक्ट करतीये। ओके, म्हणूनच ते फ्रूट वर गेलं नाही किंवा म्हणूनच ते फ्रूट तिरकं गेलं नाही, आडवं गेलं नाही, कुठल्याही डिरेक्शनला गेलं नाही, ते फ्रूट सरळ परपेंडिक्युलरली खाली आलं का, तर अर्थचं जे काही आहे, अर्थचं सेंटर आहे तो त्या गोष्टीला अट्रॅक्ट करतं। ओके, बघूयात। ही अर्थ आहे, हे झाड आहे, झाडावरून फळ खाली पडलंय, ते कुठं अट्रॅक्ट करतंय, तर टुवर्ड्स सेंटर ऑफ द अर्थ। ओके, त्यांच्या काही गोष्टी लक्षात आल्या त्या आपण बघूयात। पहिली गोष्ट म्हणजे अर्थ मस्ट बी अट्रॅक्टिंग द ॲपल टुवर्ड्स इट। म्हणजे काय की अर्थ कुठलीही गोष्ट किंवा ते ॲपल स्वतःकडे अट्रॅक्ट करतंय। दिस अट्रॅक्शन मस्ट बी डिरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ। म्हणजे हे जे काही अट्रॅक्शन झालेलं आहे ते टुवर्ड्स सेंटर ऑफ द अर्थ आहे। सेंटर ऑफ अर्थ पृथ्वीचा केंद्रबिंदू। द डिरेक्शन ऑफ दिस ॲपल टू द सेंटर ऑफ द अर्थ इज इन व्हर्टिकल डिरेक्शन। म्हणजे काय, फ्रूट कसं पडलं, व्हर्टिकल डिरेक्शनने। तिरकं पडलं का, आडवं पडलं का, नाही, कुठल्या डिरेक्शनने पडलं, व्हर्टिकल डिरेक्शनने। दस द ॲपल फॉल्स व्हर्टिकली डाऊनवर्ड। त्यामुळेच ॲपल कसं पडलं, व्हर्टिकली डाऊनवर्ड। कळालं, कुठलीही गोष्ट सेंटरकडे अट्रॅक्ट होते। म्हणूनच आपण बघा, आपण पृथ्वीवर थांबलोय, पृथ्वी स्वतः गोल फिरतीये, आपण पृथ्वीवर थांबलोय, पृथ्वी गोल फिरतीये, आपण सध्या इथे हळूहळू फिरत इथे येईल, पण आपण खाली पडतोय का, इथे बाहेर जी काही स्पेस आहे, अंतराळात, आपण तिथे पडतोय का, नाही पडत का, तर आपल्याला पृथ्वी स्वतःकडे अट्रॅक्ट करून घेते। म्हणूनच हे झाड सपोज असे, पण पृथ्वी गोल फिरताना झाड खाली येईल, पण तरी सुद्धा झाडावरची फळं ही पृथ्वीच्या सेंटरकडेच अट्रॅक्ट होणार आहे। ओके, याच कॉन्सेप्टवरती पुढचं कॉन्सेप्ट आहे सेंट्रिपिटल फोर्स आणि सर्क्युलर मोशन। सर्क्युलर मोशन कळत असेल की कुठलीही गोष्ट सर्कलमध्ये मूव्ह होतीये। ओके, आता आपण बघूयात की नेमका सेंट्रिफिकल फोर्स काय असतो, सेंट्रिपिटल फोर्स काय असतो। इमॅजिन करा, तुम्ही एक दगड आहे, त्या दगडाला स्ट्रिंगनी बांधलंय आणि ती स्ट्रिंग तुम्ही धरली आहे हातात आणि दगड गोल गोल फिरवताय। गोफन माहिती असेल तुम्हाला, सेम। आता आपल्याकडे एक गोष्ट लक्षात येते की जो काही गोल फिरणारी ऑब्जेक्ट आहे ती नेहमी ती दोरी त्याला खेचतीये म्हणून तो गोल फिरतोय। दोरीचा काहीतरी फोर्स आहे, कुठे, अगेन टुवर्ड्स द सेंटर ऑफ स्ट्रिंग, आणि मग ती ऑब्जेक्ट गोल फिरतोय। सेंट्रिपिटल फोर्स मीन्स द सेंटर सिकिंग। म्हणजे काय, ती गोष्ट सेंटरकडे अट्रॅक्ट होतीये। The force acts on any object moving along the circle. It is directed towards the center of the circle. म्हणजे काय, कुठलीही गोष्ट जर गोल फिरत असेल तर ती गोष्ट सेंटरकडे अट्रॅक्ट होते। दिस इज कॉल्ड एज सेंट्रिपिटल फोर्स। सोपी डेफिनेशन आहे, लगेच पाठवण्यासारखी आहे। द फोर्स ॲक्ट्स ऑन एनी ऑब्जेक्ट मूव्हिंग अलॉंग द सर्कल अँड इट इज डिरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ द सर्कल इज कॉल्ड एज सेंट्रिपिटल फोर्स। याचं खूप सोपं उदाहरण आहे, पृथ्वीच्या भोवती जो चंद्र फिरतोय। चंद्र हा नॅचरल सॅटेलाइट आहे हे माहिती असेल। पृथ्वीच्या भोवती चंद्र फिरतोय, मग चंद्राने ती ऑर्बिट का बरं सोडली नाही। चंद्र आपला हवेत कुठेही किंवा स्पेसमध्ये कुठेही हरवला का नाही, तो कुठेही गेला का नाही, कारण अर्थ त्याला स्वतःकडे अट्रॅक्ट करते। अर्थ अट्रॅक्टिंग सेंटर टुवर्ड्स अर्थ अट्रॅक्टिंग मून टुवर्ड्स इट्स सेंटर। सेम गोष्ट सनच्या अराउंड जे काही प्लॅनेट आपले फिरतायत, एक विशिष्ट ऑर्बिटमध्ये सनच्या भोवती फिरतायत, म्हणजेच काय की सन टुवर्ड्स द सेंटर त्या प्लॅनेट्सला अट्रॅक्ट करतोय। ओके, याच्या पुढचा कॉन्सेप्ट आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूयात।